बॉलिवूडची ग्लॅमर अभिनेत्री दीपिका पादुकोण 5 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे। अभिनेत्री आपल्या 15 वर्षाच्या अभिनय क्षेत्रात जवळपास 35हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती। या दरम्यान दीपिका बॅडमिंटन देखील खेळत होती, मात्र 10वी नंतर बॅडमिंटन सोडून पूर्णपणे मॉडेलिंगला सुरुवात केली। दीपिका अनेक जाहिरातींमध्ये झळकली होती। सध्या प्रत्येक नवीन चित्रपटात ती नेहमी वादात अडकते। गोलियों की रासलीला, रामलीलाच्या शीर्षकाचा वाद असो, पद्मावतमधील नाक कापण्यासाठी बक्षीस ठेवण्याचा वाद असो, किंवा पठाणशी संबंधित भगवी बिकनी असो, कायम मोठ्या वादात सापडणारी दीपिकाचे तीनही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले। 2019 मध्ये दीपिकाच्या JNU भेटीचा थेट परिणाम तिच्या छपाक चित्रपटावर झाला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला। अनेक चढ उतारांसह दीपिकाने मनोरंजन क्षेत्रात 16 यशस्वी वर्ष पूर्ण केली, 39 चित्रपट दिले आणि 52 पुरस्कार जिंकले। 2023 मध्ये जवान आणि पठाण या 2 ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून सुमारे 2200 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारी दीपिका एकमेव अभिनेत्री होती। 2023 मध्ये सर्वात जास्त वादात राहणारी अभिनेत्री दीपिका आहे। तिची भगवी बिकनी असो किंवा घटस्फोटाच्या अफवा असो किंवा कॉफी विथ करण मध्ये दिलेले तिचे विधान असो, या सर्व वादानंतरही दीपिका गेल्या 10 वर्षापासून आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आहे। दीपिकाने वर्षाची सुरुवात पठाण चित्रपटाने केली। 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे वादात सापडले होते। दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगाची बिकनी घातली होती, ज्याचे बोल होते बेशरम रंग। चित्रपटावर बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला। देवदेवतांनी परिधान केलेल्या भगव्या रंगाचा बेशरम संबोधले जात असताना निर्मात्यांनी धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप लोकांनी केले। पुढे दीपिकाने पती रणवीर सिंग सोबत कॉफी विथ करणच्या 8व्या सीझन मध्ये पोहोचली होती। तिने शो मध्ये सांगितले होते की रणवीर सोबत इतर लोकांना डेट करत होती, पण रणवीरसाठी मानसिकदृष्ट्या ती बांधील होती। हे विधान समोर येताच लोकांनी दीपिकाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात झाली। 2015 मध्ये रणवीरने दीपिकाला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिच्यासोबत गुपचूप एंगेजमेंट केली। दोघांनी 2018 मध्ये लग्न केले आणि आता नुकतेच दीपिकाने सांगितले आहे की ती कुटुंबाची योजना करत आहे। तर यासारख्या मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका।